बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. अशोक खरात नंतर विदर्भातील मूर्तिजापूरमधील अंधश्रद्धा पसरविणाऱ्या भोंदू बाबाला अमरावतीतून अटक. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा येथील अंधश्रद्धा पसरविणाऱ्या भोंदू बाबाला अखेर पोलिसांनी अमरावती येथून अटक केली आहे. चेतन सुनील मुळे, वय 24, राहणार निंभा, तालुका मूर्तिजापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संबंधित आरोपीचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत दरबार भरवत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे लहान मुलांना त्यांच्या कपड्यांना तोंडाने पकडून फिरवण्याचा अमानुष प्रकारही त्यात आढळून आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या प्रकरणी बाल कल्याण समिती अकोला येथील सदस्य प्रांजली मनोज जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता BNS कलम 125 तसेच बाल न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अमरावती येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी मूर्तिजापूर येथे आणण्यात आले असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत ठाणेदार श्रीधर गुड्डे, उपनिरीक्षक चंदन वानखडे, पोलीस कॉन्स्टेबल रितेश मदद्दी व शंकर खेडकर यांनी सहभाग घेतला. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे.